ऑल इंडिया फेअर प्राइस शॉप डीलर्स फेडरेशन नवी दिल्ली या देश पातळीवरील संघटनेमार्फत 1 जानेवारी 2024 पासून संपूर्ण देशात करण्यात येणारे रेशन बंद आंदोलन व अखिल महाराष्ट्र स्वस्त धान्य दुकानदार केरोसिन परवानाधारक महासंघाच्या वतीने 1 डिसेंबर 2023 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील 1 दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले। अशोकभाई जोशी, विदर्भ न्यूज, अमरावती। जो हमारे हित की बात करेगा जो हमारे हित की बात करेगा वही राष्ट्र करेगा। आज दिनांक 1/12/2023 ला ऑल इंडिया फेअर प्राइस शॉप यांनी घोषित केल्याप्रमाणे आंदोलनाचा पहिला टप्पा म्हणून आम्ही हा धरणे आंदोलनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। हा धरणे आंदोलनाचा कार्यक्रम ऑल इंडिया फेडरेशनने दिलेल्या संघटनेचा हा पहिला टप्पा हा संपूर्ण देशामध्ये आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये हा कार्यक्रम राबविला जात आहे। केंद्र सरकारची भूमिका आणि राज्य सरकारची भूमिका दुकानदार विरोधी असल्यामुळे संघटनेने हे पाऊल उचललेले आहे। आमच्या अनेक समस्या ज्या शासन दरबारी आहे, परंतु शासन आमची कोणत्याही प्रकारे या समस्याची काळजी न घेतल्यामुळे आम्हाला हे पाऊल उचलावे लागत आहे। आमच्या अनेक पहिला प्रश्न जो आमचा वाढीव कमिशनच्या संदर्भात शासन जे आम्हाला ₹1.5 प्रति किलो मागे जे कमिशन देऊन राहिलं ते कमिशन महागाईच्या दृष्टीने तुटपुंज असा कमिशन आहे। दुसरा जो मुद्दा जो आहे आमचा नियंत्रणाच्या संदर्भात सध्या जे नियंत्रणमध्ये अमरावती जिल्ह्यामध्ये जे वाटपाच्या संदर्भात गहू तांदूळाचं जे नियंत्रण आहे प्रॉपर अमरावती जिल्ह्यामध्ये 4-1चं निवेदन आहे आणि इतर जिल्ह्यामध्ये डिव्हिजनचा भाग जर विचार करतो म्हटलं तर इतर जिल्ह्यामध्ये 3 किलो तांदूळ 2 किलो असं नियंत्रण या अमरावती जिल्ह्यामध्ये आणि अमरावती जिल्ह्याच्या बाकीचे जे जिल्हे याच्यामध्ये समाविष्ट आहे त्याच्यामध्ये अकोला झाला, बुलढाणा झाला, वाशिम झाला, बाकीचे यवतमाळ झालं, इतर जिल्ह्यामध्ये हे जे नियंत्रण आहे हे 3-2चं नियत आहे। मग अमरावती जिल्ह्यावर अशा पद्धतीचा अन्याय का, ही आमची दुसरी समस्या आहे। एक तर आमचं साहेब तुम्हाला जर कमिशन देणं परवडत नसेल तर आमची जी मागणी जी आहे एक तर आम्हाला तुम्ही मानधन द्या, कमीत कमी 50,000 महागाईच्या दृष्टीनं आज दुकानदाराला कमीत कमी 50,000 रुपये जर मानधन दिलं तर निश्चितच तो त्याचा कुटुंबाचा उदरनिर्वाह आनंदात होईल। कारण रेशन दुकानदाराला वाटप करताना त्याला लाईट बिल, माणसाचा खर्च, जागेचं भाडं, बऱ्याच गोष्टीचा सामना करावा लागत आहे। शासन जे आम्हाला जे धान्य देऊन राहिलं या धान्यामागे वाटप करताना प्रत्येक कट्ट्यामागे 1 किलोची जी तूट शासनाने पूर्वी मंजुरात होती, परंतु आता या ऑनलाईन प्रणालीमुळं कट्ट्यामागे 1 किलोची तूट दुकानदाराला येत आहे।